बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काल जर्मनीची राजधानी बर्लिन इथं जर्मनीच्या वित्तीय व्यवहार आणि ऊर्जा मंत्री कॅथरीन रिची यांची भेट घेतली। व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात भारत जर्मनी संबंध अधिकाधिक दृढ करण्याबद्दल यावेळी चर्चा झाल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे। विशेषतः हरित ऊर्जा, नव आणि उद्योन्मुख तंत्रज्ञान, संरक्षण अशा क्षेत्रात औद्योगिक आणि तंत्रज्ञान विषयक भागीदारीसाठी या चर्चेत भर देण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं। भारत युरोपीय महासंघ यांच्यातल्या प्रस्तावित मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठीही यावेळी चर्चा झाली। भारतात असलेलं अत्याधुनिक कुशल मनुष्यबळ, उद्योगस्नेही वातावरण, सरकारच्या सुधारणा अशा गोष्टींमुळे जर्मन कंपन्यांना गुंतवणुकीसाठी विविध क्षेत्र खुली झाली आहेत। तसंच पुरवठा साखळी अधिक बळकट करण्याला वाव आहे असं गोयल यांनी सांगितलं। त्याशिवाय भारत आणि जर्मनीच्या कंपन्यांच्या प्रमुखांच्या बैठकीतही ते सहभागी झाले। या बैठकीत गोयल यांनी भारतातील नवोन्मेष आणि शाश्वत उत्पादन संधी यावर भर दिला। तसंच उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं। 2025 हे वर्ष भारत जर्मनी राजनैतिक सहकार्याची 25 वर्ष साजरी करणारं वर्ष असल्यानं वाणिज्य मंत्र्यांचा हा दौरा भारताचे जर्मनीशी असलेले संबंध वृद्धिंगत करण्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे।